नमस्कार मंडळी. उन्हाळा आहे, काळजी घेताय ना? स्वतःची काळजी घेताय तशीच थोडी निसर्गाचीही काळजी करूयात. आपल्या कुटुंबाच्या आणि आपल्या भविष्यातील पिढीसाठी काही गोष्टींचं एक धोक्याची घंटा आपल्याला निसर्ग देतोय. त्यापैकी एक म्हणजे आता असणारा प्रचंड उन्हाळा. असणारी झाडं जगवणं, पावसाळ्यात नवीन झाडं जगवणं हे आपल्याला करायचं. पण तत्पूर्वी आपल्याला एक छोटासा एक गोष्ट करायची. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी करा. आपल्याकडे जर बोर असतील तर त्याच्याकडेनं शोष खड्डे काढा. 5x5, 10x10 जे काही तुम्हाला शक्य असेल ते. मोठे दगड, छोटे दगड, खडी अशा पद्धतीनं तो खड्डा भरून छतावरचं पाणी जमिनीमध्ये मुरवणं यासारखी छोटी गोष्ट आपण करूयात का? एकतर खूप मोठी सिमेंटची घरं, सिमेंटचे रस्ते, त्याच्यामुळे आणि मोठ्यानं पडणारा पाऊस हा काही जमिनीत मुरत नाहीये. तर पावसाचा थेंब ना थेंब जमिनीत मुरवता येतोय का ह्याच्यासाठी प्रयत्न करूयात का? आम्ही कर्मप्रतिष्ठानच्या माध्यमातून याची सुरुवात केलेली आहे. जिल्हा परिषद शाळा देगाव येथे एक खड्डा घेतलेला आहे. आता त्याच्यात आम्ही दगड टाकणार आहोत. इथं आम्ही मोठमोठे दगड आणलेले आहेत. त्याच्यानंतर आम्ही छोटे दगड अशा पद्धतीनं आणि छतावरचं पाणी मुरवणार आहोत. तुम्ही सुद्धा मुरवताय ना? ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी हे कराच. पण ज्यांना शक्य नाही, ज्यांना माहिती हवी आहे, माझ्या काही भगिनी आहेत, इथे मैत्रिणी आहेत, त्यांनाही अशा पद्धतीचं उपक्रम सुरू करायचे. त्यांना पूर्ण माहिती देण्यात येईल. कर्मप्रतिष्ठान आम्ही अशा पद्धतीचे उपक्रम करण्यासाठी बांधलेला आहोत. तर तुम्ही सगळ्यांनी असे करा. हे करण्यासाठी माहिती देण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी सदैव तत्पर आहोत. तर तेवढं नक्की कराल एवढी आशा बाळगते. धन्यवाद.